बघा मित्रांनो, आज आपण 10 नंबरचा प्रश्न बघणार आहोत. पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बऱ्याच दिवसापासून आपण सबस्क्राईब थांबवून ठेवलेले आहेत. तर चला आपल्या प्रश्नाला सुरुवात करू. विधवा विवाह मंडळाची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे विष्णू शास्त्री पंडित यांनी. बघा, या प्रश्नाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे काय आहेत या ठिकाणी बघू. विष्णू शास्त्री पंडित यांनी 1865 साली विधवा विवाह मंडळाची स्थापना केली होती. दुसरा पॉईंट बघा, ते महाराष्ट्रातील विधवा पुनर्विवाह चळवळीचे प्रमुख नेते होते. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी. 3 नंबरचा पॉईंट बघा, समाजापुढे आदर्श निर्माण करण्यासाठी त्यांनी 1874 स्वतः विधवेशी विवाह केला. तर हे पण एक महत्त्वाचा पॉईंट होतो की कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी पुनर्विवाह केलेला आहे. तर आणि चौथा पॉईंट बघा, त्यांनी इंदू प्रकाश साप्ताहिकातून विधवांच्या प्रश्नांवर सतत लेखन करून समाजजागृती केलेली आहे. तर हा पण एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल.